कुठे त्यांनी तो गंधारवरचा पंचम लावलाय त्या गाण्यामध्ये. तसंच सेम द्विधींच्या बाबतीत पण सफेद 4 वरती राजसा जवळी जरा बसा गायलाय, सफेद 4 वर. सो हे येतं कुठनं? तर हे येण्यासाठी ना तुम्हाला पहिल्यांदा विसरावं लागतं की माझा सूर लागणार नाही. तो जो मानसिक ब्लॉक असतो ना तुमच्या डोक्यातला, की तुम्हीच कलाकार म्हणून तुमचं एक लिमिटेशन सेट करता, तर ती लिमिटेशन तोडायला पाहिजे. आणि ही लिमिटेशन कसं तोडायचं त्याच्यासाठीचा पण रियाज आहे. आता तुम्हाला सांगायची मजा म्हणजे मला आशाताईंनी हे केलेलं आहे. मला म्हणाला रुमाल काढ, मग खिशातनं रुमाल काढून जीभ धरून आकाराचा रियाज करायचा. म्हणजे काय की जीभ धरून ठेवलेली असेल तर टाळूला वर जाताना जीभ लागत नाही, गळ्याचा पॅसेज होतो प्रॉपर. एक गळ्याला वळण लागतं की वरच्या सुरात जरा गात असताना सुद्धा ते कसं प्रोजेक्शन गेलं पाहिजे गळ्याचं. हे सगळे अनेक असे वेगळे विषय मला त्यांच्याकडनं शिकायला मिळाले. आणि अजून एक सांगायचं म्हणजे कसं की मोकळ्या पद्धतीने गायचं. आता हे गळ्यातलं गाणं आहे, कळलं तुम्हाला, पोटातला गायलं पाहिजे. म्हणजे मला त्या म्हणायच्या की बाबांचं गायचं झालं म्हणजे दीनानाथांचं गायचं झालं तर बेंबीचा देठ जो आहे तो पाठीच्या मणक्यापर्यंत खेचून गायला पाहिजे. तुम्हाला मी त्याचं एक प्रात्यक्षिक म्हणून तुम्हाला ऐकवतो मी की आकार जो आहे तो आशाताईंनी मला जो दिला आणि तो दिल्यामुळे ती गोष्ट मी करू शकतो. म्हणजे दीनानाथांची गायकी गाताना सुद्धा तो जो काही टिप त्या आशाताईंनी दिला तो खूप फायद्याचा असतो झाला माझ्यासाठी. आता उदाहरण द्यायचं झालं ना, मोकळा आवाज आहे नाहीये. असं आवाजाची फेक कशी असली पाहिजे किंवा या सर्व गोष्टी अशा. तर हे सगळं मला त्यांच्याकडनं खूप चांगलं मिळालं. आता हे क्लासिकलसाठी किंवा मोकळं गाताना तेच जर गझल गायचं असेल तर गझल गात असताना आवाज एकदम कंट्रोल्ड पाहिजे. कंट्रोल्ड आणि त्याला अशा पद्धतीचा फोकस नाही लागत. तर गझल गात असताना समजा आता गझल तुम्हाला सांगतो, गझल किंवा ठुमरी असेल किंवा काही असा जो उपशास्त्रीय नैना मोरे दरस गए रे नैना मोरे तुम्हारे दरस को शाम रे शाम शाम रे शाम नैना मोरे लाख कहीं पर एक न मानी हो नैन धनुष पर निर्माई हो ताने न ऐसे मार रे नैना मोरे दरस गए रे शाम नैना. असा साधारणपणे त्याचा आवाजाचा हे असतो त्याला. सो आता नाट्यगीतं गाताना आपण असं जे अभिजात पद्धतीने गातो, मोकळ्या आवाजाने गातो, ह्याला बॅलन्स्ड पद्धतीने गायचं आहे. दिल धडकने का सबब याद आया
लक्षात आलं तुम्हाला? हे अशा पद्धतीचा तो फोकस मोकळ्या पद्धतीने आणि बॅलन्स्ड असं दोन्ही जमलं पाहिजे. आणि या सर्व गोष्टी त्यांच्याकडे असल्यामुळे त्या फार जास्त वर्सेटाईल होत्या. ईश